नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच MSME उद्यम आधार कसा काढायचा। हा सर्टिफिकेट दुकान, ऑनलाईन व्यवसाय, सर्व्हिसेस, छोटा उद्योग यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला। सर्वात आधी मित्रांनो, आपल्याला MSME म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे आधार कार्ड नंबर आणि आपला जो काही उद्यमी असेल त्याचा पूर्ण नाव आधार कार्डनुसार पूर्ण भरून घ्यायचं आहे। भरून झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करून OTP घ्यायचा आहे आणि OTP घेतल्यानंतर तो इकडे फिल करून व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपला आधार कार्ड प्रॉपरपणे व्हॅलिडेट झालेला आहे। त्यानंतर आपल्याला पॅन व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला जी काय आपली ऑर्गनायझेशन, छोटा बिझनेस असेल, प्रॉपर्टी असेल किंवा एंटरप्राइजेस असेल, त्या आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला पॅन कार्ड नंबर अचूकपणे टाकायचा आहे मित्रांनो। पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यावरती आपल्याला पॅन होल्डरचं नाव, म्हणजे जे आपले पॅन कार्डवरती नाव दिलेलं आहे तसंच्या तसं सेम आपल्याला इकडे टाईप करून घ्यायचं आहे। टाईप केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे आपली डेट ऑफ बर्थ जी काही पॅन कार्डवरती असेल ती टाकून घ्यायची आहे। पाहू शकता मित्रांनो, आपण आपला पॅन कार्ड व्हॅलिडेट केलेलं आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इन्फॉर्मेशन विचारली जाणार। हॅव यू फिल्ड ITR? जर तुम्ही ITR किंवा GST भरत असाल तर येस करायचं आहे। आता सध्या आम्ही इकडे नाही भरत म्हणून आम्ही नो करत आहे। त्यानंतर रिटर्न डाऊन द व्हॅल्यू ऑफ ॲज द 31 मार्च ऑफ प्रिव्हियस इयर। तर मित्रांनो, आपल्याला इथे एक्झाम्पल अमाऊंट म्हणजेच तुम्ही लास्टवरती किती अर्निंग केली ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, त्या अर्निंगमधून तुमचा खर्च किती झालेला आहे ती अमाऊंट नेक्स्ट बॉक्समध्ये टाकायची आहे। नेक्स्ट बॉक्समध्ये टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पुढे स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं टोटल टेन्युअर म्हणजे जे काही आपण वरती अमाऊंट भरलेली आहे सेम आपल्याला इकडे टेन्युअरमध्ये सुद्धा टाकून घ्यायचे आहे। जे काही आपलं लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस वर्षी आपलं जेवढं काही बिझनेस झाला असेल तेवढी अमाऊंट आपल्याला इकडे एंटर करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे बेसिक डिटेल्स फिल करायचे आहे। बेसिक डिटेल्समध्ये आपल्याला ऑलरेडी आपलं इथे नाव आलेलं असेल, जसं की आपल्या पॅन कार्डवरचं आहे ते। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती नेम ऑफ एंटरप्राइजेस म्हणजेच मित्रांनो, आपल्याला इथे आपला दुकानाचं जे काही नाव असेल किंवा तुमच्या शॉपचा असेल, जो काही तुमचा बिझनेस असेल त्याचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपला इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला सोशल कॅटेगरी मध्ये आपली जे काही आपण कॅटेगरीमध्ये येतो ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपली ईमेल ID टाकून आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर खाली दिलेल्या ऑप्शनवरती स्पेशल ॲडव्हर्टाइज म्हणजे तुम्ही अपंगत्व असाल तर अपंगत्व यस करा, नसाल तर नो करायचं आहे। त्यानंतर 14वा ऑप्शन आपल्याकडे दिले असतो ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस, म्हणजे जो काही आपला बिझनेस आहे, जिथे कुठे आपलं बिझनेसचं लोकेशन असेल तर आपल्याला तिथे पूर्णपणे फिल करायचं आहे। फिल तर मित्रांनो, आपल्याला पहिले आपला शॉप नंबर टाकायचा आहे किंवा ऑफिसचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कुठल्या बिल्डिंगमध्ये आहे त्या प्रिमायसेस, नेम ऑफ प्रिमायसेस किंवा बिल्डिंगचं नाव टाकून आपल्याला आपलं जे काही गावात किंवा सिटीमध्ये तुमचं ऑफिस असेल ते टाकून घ्यायचं आहे। ब्लॉक वगैरे सिलेक्ट करून स्ट्रीट, रोड, लाईन, पिनकोड टाकून स्टेट तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर 15वा ऑप्शन आपल्याला मिळतो लोकेशन ऑफ प्लांट। लोकेशन ऑफ प्लांट म्हणजे आपल्याला जे काही असेल पहिल्या युनिटमध्ये ॲड युनिटमध्ये आपल्याला आपलं जे काही बिझनेस असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। बिझनेसचं जे काही नाव असेल ते आपल्याला इथे फिल करायचं आहे।
इथे मी कॉपी करून पेस्ट करतो. ॲड युनिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जो काही आपला ऑफिसचा ॲड्रेस असेल तो आपल्याला इकडे पुन्हा एकदा सेम फिल करायचा आहे. मित्रांनो, मी इथे पटापट आपला ॲड्रेस फिल करून घेतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला नंबर, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल तर हो येस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती स्टेटस ऑफ एंटरप्राइजेसमध्ये आपलं जे काही डेट ऑफ एंटरप्राइजेस रजिस्ट्रेशनवरती आपलं जेव्हा आपला बिझनेस रजिस्टर झाला असेल, जेव्हा पण तुम्ही चालू केलं असेल ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वेदर प्रोडक्शन कमिटेड तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ कन्सनमेंट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, डेट ऑफ कन्सनमेंट जी असेल ती आपली कधीही फ्युचर डेट नसेल. आपल्याला जी काय असेल ती करंट डेटसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. करंट डेट टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बँक डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे. म्हणजेच आपल्याला बँकेचं नाव आणि तुमचं IFSC कोड आणि अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर मित्रांनो स्क्रीन हाईड करतो आणि माझ्या बँकेचं नाव आणि हे पुढे प्रोसीड करतो. त्यानंतर आपल्याला मेजर ॲक्टिव्हिटी युनिट्समध्ये आपल्याला इथे जे काही तुमचं असेल, तुम्ही जर सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर तुम्हाला सर्व्हिस हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल, म्हणजे एखादं तुम्ही कुठल्याही प्रकारचं वर्क करता, म्हणजे जे काही बनवता, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कॅटेगरीमध्ये येतात. लक्षात ठेवा मित्रांनो, हा पार्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या अंदाजाने तुमचा जो काही बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर मित्रांनो, मी इथे माझ्या बिझनेसची कॅटेगरी सिलेक्ट करतो. जे काय आपल्या बिझनेसची कॅटेगरी असेल तेवढी सगळी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं नंबर ऑफ पर्सन ऑफ एम्प्लॉईड, म्हणजे तुमच्या दुकानामध्ये किती लोक काम करतात, तर मेल 1 असेल, फिमेल 1 असेल, त्या हिशोबाने तुम्हाला इथे तुमचे नंबर टाकून घ्यायचे आहे. नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली गेलेले चेकबॉक्सवरती पूर्ण चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचा आहे. तो एकदा वाचून घ्या आणि तुमच्या हिशोबाने इथे फिल करा. मी इथे सर्व नो करतो आहे, फक्त एक ऑप्शन यस करतो आहे. त्यानंतर सबमिट गेट OTPवरती क्लिक करून मला इथे सबमिट OTP करायचं आहे. OTP घेतल्यानंतर मित्रांनो मी इथे OTP टाकल्यानंतर मित्रांनो कॅप्चा फिल करून फायनल सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला जो काही उद्यम आधार असेल तो आपण इथे सक्सेसफुली आपण त्याचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आपलं जे काही उद्यम आधार असेल ते आता डाउनलोड करूया. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे. प्रिंट अँड व्हेरीफायवरती प्रिंट उद्यम याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जो काही नंबर आपल्याला आता मिळाला उद्यमाचा तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. गेट OTP ऑन मोबाईल नंबरवरती क्लिक करून कॅप्चा फिल करायचा आहे आणि OTP एंटर करायचा आहे. OTP आल्यानंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण पूर्णपणे उद्यम रजिस्ट्रेशन आपलं बनवलेलं आहे. हा लायसन आपल्याला कुठल्याही बिझनेससाठी कामात येऊ शकतो आणि हे असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट्स तुम्हाला लवकर पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूयात नवीन व्हिडिओवरती नवीन टॉपिकसह.